नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही ज्या वेळेस ब्लाऊज घालून बघता त्यावेळेस बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या ह्या मैत्रिणींना खूप छान ब्लाऊज शिवतात आणि बाकीचं फिनिशिंग पण खूप सुंदर येतं. पण बऱ्याच वेळा काय होतं, मुंड्यामध्ये म्हणजे भाईचा जो मुंडा असतो ना, ते बॅक साईडला फुगा येतो. अशा बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या. तर मागचा व्हिडिओ जो मी आपल्या ब्लाऊजची उंची जर कमी झाली असेल तर ती कशी वाढवायची याच्यावरती मी व्हिडिओ बनवला होता. तर खूप ताईंना तो व्हिडिओ आवडला, खूप ताईंना तो पसंतीला सगळ्यांच्या आला तो व्हिडिओ. तर म्हटलं चला ह्याच ब्लाऊजच्या ह्याच्यावरती आपण बनवूया, कारण बऱ्याच ताईंना हा प्रॉब्लेम असणार आहे की ब्लाऊज बिघडल्यानंतर किंवा कमी जास्त गळा उंची वगैरे जास्त झाल्यावर काय करायचं, कमी झाल्यावर काय करायचं, मुंड्यामध्ये झोळ आला तर काय करायचं, असे बऱ्याच आपल्या मैत्रिणींना हे प्रॉब्लेम असू शकतात. तर म्हटलं चला आपण त्याचवरती आज व्हिडिओ बनवूया. तर मैत्रिणींनो, तुम्ही दाखवलेली पसंती त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद, कारण व्हिडिओ खूप छान पुढे गेलेला आहे. तर आज आपण बघणार आहोत की मुंड्यामध्ये बॅक साईडला जो फुगा येतो ना, तो कशा पद्धतीने कमी करायचा. तर मैत्रिणींनो, आता आपण बघूया की मुंढ्यामध्ये चुन्या कुठ्या साईडला येतात. आता जर समजा आता हा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेला आहे, म्हणजे की कशा पद्धतीनं आपण मुंड्यामध्ये चुन्याला तर काय करायचं. तर बघू शकता, जर इथे म्हणजे ह्या साईडला तुम्हाला बघू शकता, इथे किंवा ह्या साईडला पाठीमागच्या साईडला जर विरळ येत असतील, म्हणजे अशा 2-3 चुन्या जर येत असतील बारीकशा अशा, तर तुम्हाला काय करायचं आहे ते पण मी सांगते तुम्हाला. बारीक अशा 2-3 जर चुन्या ह्या साईडला मुंड्याच्या येत असतील तर आपल्याला एक करायचं आहे की आपल्याला इथून म्हणजे इथल्या साईडला बरं का, तुम्हाला मी मार्किंग करून दाखवते. जर इथे इथे जर चुन्या थोड्याशाच म्हणजे 1-2 विरळ येत असतील, 2-3 म्हणा, तर आपल्याला एकच करायचं आहे की ब्लाऊज पूर्ण उसवायचा नाही आहे. तर आपल्याला पूर्ण इथून तुम्ही बघू शकता, इथून आपल्याला सरळ टीप घ्यायची आहे आणि मुंड्याच्या इथं जिथं तुमच्या चुन्या येतात ना 2-3, तिथून आपल्याला असा वक्र शेप म्हणजे असा पूर्ण असा करायचा आहे. असं आपल्याला मार्किंग करून अशी टिप घ्यायची, स्ट्रेट घ्यायची नाही, इथून यायचं सरळ आणि इथून अशी घेऊन अशी टिप मारायची. म्हणजे जी आपली फिटिंगची टिप असते ना त्याच्यापासून अशी, म्हणजे जिथं फक्त जिथं चुन्या येतात त्याच भागात, खालच्या साईडला नाही, जिथल्या भागात चुन्या येतात तेवढ्याच भागात आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर आता मी व्हाईट कलरच्या दोऱ्याने तुम्हाला दाखवते तर कशा पद्धतीनं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर असं सरळच यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता, इथून एवढी अशीच टिप मारून घ्यायची. तर तुम्हाला मी दाखवते. तर बघू शकता, हे एवढीच म्हणजे जिथं चुन्या येतात तिथं, फक्त थोड्या असतील तर म्हणजे 1-2 अशा बारीक असतील तर आपण तसं करू शकतो. तर तसं जर केलं ना तर आपल्या दोन्हीकडच्या पण चुन्या आणि जो थोडासा फुगा येतो ना तो जातो. पण जर समजा तुमचा ब्लाऊज तुम्ही शिवून तयार केलेला आहे, पण जर मुंड्यामध्ये खूप असा फुगा येतोय म्हणजे असा पूर्ण झोळ जर येत असेल, तर तो काय येत असेल ते पण मी सांगते. तर तो झोळ तुमचं जे प्रॉपर माप असतं ना ते थोडंसं घ्यायला चुकलेलं असतं आणि नंतर हा मुंड्याचा जो कट असतो ना तुमचा, तो पण थोडासा चुकलेला असतो. तो जर प्रॉपर आपण मुंड्याचा शेप जो म्हणजे जो आपण कट देतो ना बॅक साईडच्या मुंड्याचा आकार, तो देताना जर आपला थोडासा चुकला तरी सुद्धा आपल्या इथे ह्या साईडला आपला झोळ येतो, म्हणजे हा जो आपण देतो तो कट, तर इथे भरपूर असा फुगा येतो. हे कारण असतं त्याला. आणि दुसरं म्हणजे काय असतं की तुम्ही विरळ असेल तर करू शकता, पण फार फुगा असेल ना तर तसं करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते पण मी दाखवते. आता कमी असेल तर काय करायचं हे मी दाखवले, पण जास्त जर फुगा, तुम्हाला अनेकदा मी समजावून सांगते. जर समजा ह्या भागात आता मी मार्किंग करून दाखवते, ह्या भागात असं खूप फुगतंय म्हणजे चांगलासा फुगा मोठा येत असेल ब्लाऊज शिवून झाल्यानंतर, तर एक करायचं आहे आपल्याला, आपला जो कट असतो ना हा थोडासा घेण्यात आपली चूक झालेली असते, बरोबर. तर आता त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, अशी सरळ लाईन आखून घ्यायची. म्हणजे इथून असं आपलं पट्टी ठेवायची आणि त्याच्यानंतर बघू शकता जिथं आपल्या मुंड्याचं हे आहे म्हणजे शेवट आहे, तर काय करायचं आहे आपल्याला, इथून तुम्ही बघू शकता असं सरळ रेषा मारून घ्यायची आणि जिथं तुमच्या मुंड्याची ही टीप शेवट होतो ना तिथून असं धरा, म्हणजे बघू शकता तुम्ही अशी. म्हणजे हे कशासाठी करायचं आहे, ज्यावेळेस तुमचा ब्लाऊज तयार झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही घालून बघता, ज्यावेळेस फुगा येतो ना, आणि फुगा जाण्यासाठी तुम्हाला हे पूर्ण ही ट्रिक वापरायची आहे. हा ब्लाऊज पूर्ण भाई उसवून घ्यायची आहे
आणि नंतर जे मी मार्किंग करून सांगणार आहे ना ते तसं करून घेऊन मग तुम्हाला परत भाई जोडायचे. तर अशा वेळेस काय करायचं आहे, तर आपण काय करतो, पाठीमागचा जो मुंड्याचा आकार असतो ना तो 1.5 इंचावर नेहमी घेतो. तर 1.5 इंचावर जर घेतल्यानंतर बघू शकता, जर फुगा येत असेल आणि थोडंसं हे डिपेंड गळ्यावरती अवलंबून असतं, म्हणजे गळा जर तुमचा कमी असेल आणि जर इथला मुंड्याचा आकार जरी तुम्ही म्हणजे 1.5 इंच घेतला तर इथं एकाच वेळेस काय होऊ शकतं की इथे झोळ येऊ शकतं. एक्स्ट्राचं जे कापड होतं ना ते मग कापड आपलं ॲडजस्ट होत नाही आणि ते मग फुगत राहतं आणि फुगीरपणा येतो. आणि इथं आपलं हे असते मार्किंग, पण त्याचा इफेक्ट इकडं होतो, म्हणजे इकडून आपण मार्किंग करत येतो ना, त्यामुळे ह्या साईडला बरोबर मुंड्याच्या जे बॅक साईड असते ना तिथं फुगा येतो. तर नेहमी आपण जर 1.5 इंच जर घेत असाल ना तर 1.5 इंच घ्यायचं नाही जर फुगा येत असेल तर. तर आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला घ्यायचं आहे 1.25 इंच. तर बघू शकता तुम्ही, इथून घ्यायचं आहे आपल्याला 1.25 इंच. आणि 1.25 इंच घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला, असं मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित, असं 1.25 इंचावरून असं खाली बघू शकता तुम्ही. हे असं तुम्हाला दिसत असेल, मी डार्क करून मुद्दाम मी व्हाईट कलरचा चॉक घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला मार्किंग करून घेतल्यानंतर दिसेल. तर बघू शकता मी काय केलेलं आहे, 1.25 इंच घेतलेला आहे, इथून स्ट्रेट लाईन आखलेली, इथून आडवी लाईन आखून घेतलेली आहे आणि तिथून असं आपण यायचं आहे आणि 1.25 इंच जिथं मार्किंग केलेलं आहे तिथं येऊन परत असा आपल्याला शेप द्यायचा आहे. आणि हे पूर्ण भाई उसवून घ्यायचे आपल्याला, इथलं पण आपलं फिटिंगच्या टिपा उसवायच्या आहेत आणि नंतर इथून कट मारून घ्यायचा आहे. बरोबर जो तुम्हाला हे दिसतो ना चॉकनं मार्किंग केले तिथून तुम्हाला कट मारून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि मग नंतर भाई जोडायची बॅक साईडची. तर पूर्णच भाई तुम्हाला उसवायला लागणार आहे, कारण काय होणार आहे, नुसतं फ्रंट साईड उसवून चालणार नाही, परत ह्या फिटिंगच्या पण टिपा तुम्हाला उसवून घ्याव्या लागतील आणि कट करून नंतर ही भाई आपल्याला जोडून घ्यायची आहे. म्हणजे जे एक्स्ट्राचं कापड आपलं होतं ना इथे, ते आपलं एक्स्ट्राचं कापड कट होऊन जाणार आहे आणि नंतर भाई इथे जोडल्यानंतर बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट फिटिंगला बसणार आहे. म्हणजे तुम्हाला आता मी दाखवते, जर तुम्ही भाई कट केलं इथलं कापड तर भाई तुमची अशी बसणार आहे आणि त्याच्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड होतं ना ते आपलं कट होऊन जाणार आहे. त्यामुळे इथं येणारा जो फुगा आहे ना तो आपला म्हणजे नाहीसा होणार आहे, म्हणजे राहणारच नाही आहे. म्हणजे ही ट्रिक वापरा. तर तुम्हाला लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा सांगते, ही ट्रिक केव्हा वापरायची, ज्यावेळेस तुमचा ब्लाऊज शिवून तयार झालाय, तुम्ही अंगात ज्यावेळेस घालाल आणि बॅक साईडला जर फुगा आला तर, म्हणजे तुमचा ब्लाऊज असू दे किंवा तुम्ही कस्टमरचा जर ब्लाऊज शिवत असाल तरी पण ही ट्रिक वापरू शकता. तर ही ट्रिक खूप कामाची आहे. खरंच ही एकदा करून बघा, नक्कीच त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला येणार आहे. मी 100% गॅरंटी देऊन सांगते मैत्रिणींना तुम्हाला, आणि कळकळीने सांगते, असं नाही की उगीच सांगते म्हणून. तर मी ज्या क्लासला मुली येतात ना त्यांना पण ही ट्रिक सांगते की जर तुमच्या बाबतीत असं काही झालं असेल किंवा तुम्ही ब्लाऊज स्वतः घरात शिवत असाल आणि असं झालं तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता. तर बघू शकता इथून असं घ्यायचं आहे आपल्याला कटिंग करून, आणि हे कट केलं ना तर मैत्रिणींनो ही ट्रिक, तर ही पण रिक्वेस्टेड व्हिडिओ होता. बऱ्याच ताईंनी रिक्वेस्ट केली होती की आमचे बरेच ब्लाऊज आहेत जे, तर बघू शकता मैत्रिणींनो हे मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे, जसं की आपण नेहमी ब्लाऊजसाठी करून घेतो, म्हणजे शोल्डरचं माप, आड्यांचं माप, गळ्याचं माप आणि मुंड्याचं माप. आता हे सगळं घेतलेलं आहे नेहमी आपण जसं घेतो तसं. तर काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगते. तर आता जसं आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे ना, आता बॅक साईडचा मुंडा जो आहे ना तो आपण नेहमी घेतो 1.5 इंचावरती. बघू शकता इथून 1.5 इंच ह्या कोपऱ्यापासून इथपर्यंत, आणि फ्रंट साईडचा आपण घेतो 1 इंचावरती. म्हणजे फ्रंट साईडचा आपण 1 इंचावरती घेतो, बॅक साईडचा आपण 1.5 इंचावरती घेतो. बरोबर. आता तुम्हाला मी मार्किंग करून दाखवते, म्हणजे आपण शेप देऊन घेऊया आणि ह्याचा पण आपण शेप देऊन घेऊया, नंतर तुम्हाला डिटेलमध्ये सर्व माहिती सांगते. तर असं आपण शेप नेहमी देतो, म्हणजे हा झाला 1 इंचावरती आणि टोटल इथून आपला हा 1.5 इंचावरती. बॅक साईडचा हा असतो, हा फ्रंट साईडचा असतो. आता काय करायचं आहे आपल्याला, बॅक साईडला जर फुगा येत असेल तुमच्या ब्लाऊजला तर 1/2 इंच आतल्या साईडला आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे आपण 1.25 इंचावरती घ्यायचं आहे. आपण जसं 1.5 इंचावरती घेतलं ना त्या न घेता आपल्याला इथे 1/2 इंच आतल्या साईडला घ्यायचं आहे आपल्याला. आणि तिथून काय करायचं आहे आपल्याला, इथून 1/2 इंच आतल्या साईडला घेऊन बरोबर इथून मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे जर फुगा येत असेल तर.
आणि फ्रंट साईडला जर फुगा येत असेल, फ्रंट साईडला बऱ्याच वेळा कटोरीच्या भागामध्ये फुगा येतो, तर त्यासाठी काय करायचं, ह्या दोन्ही पॉईंटचा मी हा मध्य केला आहे फ्रंट साईडचा, आणि तिथून 1/2 इंच आपल्याला आतल्या साईडनं शेप देऊन घ्यायचा आहे. म्हणजे इथून नाही घ्यायचं, इथून 1/2 इंच जो बाहेरच्या साईडला दिला ना, इथून असा इथून येऊन इथं शेप जसा दिला ना तसं. आणि ह्या भागात खूप झोळ जर येत असेल ना, फुगा येत असेल ना, तर काय करायचं आपल्याला, इथंही 1/2 इंच आतल्या साईडला आपल्याला जायचं आहे आणि त्याच्यानंतर इथून असा व्यवस्थित शेप आपण द्यायचा आहे. म्हणजे इथेही आपल्याला 1/2 इंच आतल्या साईडला यायचं आहे फ्रंट भागाला आणि इथून असा शेप द्यायला चालू करायचा आहे. बॅक साईडला पण तसंच करायचं आहे, जिथं तुम्ही मार्किंग केलेलं आहे त्याच्या आतल्या साईडला 1/2 इंच यायचं आहे आणि तिथून असा शेप द्यायचा आहे. म्हणजे फ्रंट साईडला पण तुमचा फुगा येणार नाही आणि बॅक साईडला पण तुमच्या मुंड्याला फुगा येणार नाही. तर हे तुम्ही जर फुगा येण्याचे प्रॉब्लेम असतील तर ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की करू शकता. या पद्धतीनं जर तुम्ही मेजरमेंट घेतलं आणि या पद्धतीनं जर शेप दिला तर तुमच्या ब्लाऊजला फ्रंट साईडला पण आणि बॅक साईडला पण अजिबात मुंड्यामध्ये फुगा येणार नाही. तर मैत्रिणीनं, फुगा आलं तर काय करायचं आणि फुगा येऊ नये ह्यासाठी काय करायचं, या दोन्ही पण मी ट्रिक तुम्हाला सांगितलेल्या आहे. आणि किरकोळ चुन्या असतील तर कशा पद्धतीनं आपण टीप मारून घ्यायची हे पण सांगितलेले. 3 सिक्रेट ट्रिक तुम्हाला मी सांगितलेले आहेत. या पद्धतीनं जर तुम्ही दक्षता घेतली, काळजी घेतली आणि ह्या पद्धतीनं त्या पद्धतीनं 3 ज्या पद्धती दाखवलेल्या आहेत ना, त्या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर तुमच्या मुंड्यामध्ये जो फुगा येतो ना तो कधीच येणार नाही आणि परफेक्ट तुम्हाला ब्लाऊज बसणार आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्या भरपूर सगळ्या जणांच्या रिक्वेस्ट होत्या, तर म्हणलं चला ह्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आणि काही अडचणी असतील गळ्याच्या संदर्भात म्हणा किंवा बाहीच्या संदर्भात म्हणा, चेस्टच्या संदर्भात, ब्लाऊजच्या संदर्भात जे काही असेल ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर चला भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.